हे आहेत आर यादव सर. आर यादव सर, तुम्ही आम्हाला 8वीला जीवशास्त्र शिकवण्यासाठी होता. त्यावेळी जे विषय होते म्हणजे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, तर 8वी ग ला तुम्ही जीवशास्त्र शिकवण्यासाठी होता. आणि त्यावेळेच्या तुमच्या काही आठवणी आहेत माझ्या. उदाहरणार्थ तुम्ही त्यावेळेला झुरळ असताना झुरळ हे तुम्ही कापलेलं होतं वरून आणि सूक्ष्मदर्शिकाने ठेवलेलं होतं आणि सर्वांना ते सूक्ष्मदर्शिकेतून दाखवलेलं होतं. तसेच तुम्ही तो फ्रॉक सुद्धा कापून आम्हाला दाखवलेला होता. आणि हे तुमच्या आणि तुम्ही जीवशास्त्र जे शिकवायचं ना, तुमची ती त्यावेळची शिकवण्याची पद्धत होती, ते शब्द वाक्य वगैरे ते आमच्या अजूनही लक्षात आहे विशेष म्हणजे. आणि त्यावेळेला शक्यतो घरामध्ये एकच टॉवेल असायचा, एकच टॉवेल सर्वसाधारणपणे सर्व कुटुंब. हां, परंतु तुम्ही एकदा शिकवताना ना एकच टॉवेल वापरा, प्रत्येकाने वेगळा टॉवेल वापरा असं सांगितलेलं होतं. आणि बऱ्याच मुलांनी तुमचं ते ऐकून तुम्ही महत्त्व पटवून दिलं होतं त्याचं. आणि तेव्हापासून 2-2, 3-3 टॉवेल प्रत्येक घरामध्ये वापरायला सुरुवात झाली. तर परवा सर आपला कार्यक्रम झाला, त्यामध्ये तुम्हाला काय जर आपले जे विद्यार्थी होते त्यांना काही आपला निरोप संदेश देता आला नाही, तर आता तुम्ही देऊ शकता. 1991-92चा माजी विद्यार्थ्यांचा मेळावा 2 जून 2024 रोजी पार पडला. अतिशय उत्साहात तो मेळावा झाला. विद्यार्थी भेटले आम्हाला, म्हणजे भेटता आले इतर शिक्षकांना. असंच म्हणजे वरचेवर मेळावे घेऊन आयोजित करावे, म्हणजे एकमेकाचे सुख दुःख हे आपल्याला कळेल. आणि विद्यार्थ्यांची प्रगती झालेली आहे आता, म्हणजे बऱ्यापैकी त्यांनी तो काळ आठवला तर काहीच नव्हतं आपल्या. त्यामुळे आता परिस्थिती सुधारलेली आहे. प्रत्येकाने असं उत्तर प्रगती व्हावी एवढंच सगळं. आणि सर त्यावेळेच्या काही विद्यार्थ्यांच्या संदर्भात काही तुमच्याकडे काही आठवण वगैरे असते छोटीशी त्या काळातली, तर 85 ते 91 किंवा तुम्ही सुरुवातीला आल्यानंतरच्या, तुम्ही तेव्हा आले तेव्हा ते तरुणच होता. त्यामुळं आमच्या संदर्भात एखादी काय तुमची त्यावेळेची काय जर आठवण असेल किंवा काय असं प्रसंग वगैरे काय आठवण असेल, म्हणजे मुलांच्या संदर्भात असेल किंवा तुमच्या शिक्षकाच्या संदर्भात असेल, तर आम्हाला एखादं सांगायचं. म्हणजे तुम्ही सुरुवातीला आल्यानंतर कसा वाटला किंवा काय असं काय त्यावेळेस. पण एवढं कसं तुम्ही चांगलं शिकवतात हे आम्हाला आश्चर्य वाटतं. आणि विशेष म्हणजे सर आम्ही देखील शिक्षक झालेलो आहे, आम्हाला अभिमान वाटतो की तुमच्या ज्या पद्धती होत्या त्याच पद्धतीचा वापर आम्ही करतोय. कारण खूपच चांगल्या पद्धतीने तुम्ही आम्हाला शिकवलेलं होतं. तर ठीक आहे.